नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा सोडून स्वतः घेतलेल्या कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची अपडेट आता नाशिक जिल्हा बँकेने दिली आहे. आणि त्यामुळे आपल्या नाशिक जिल्हा बँकेच्या ज्या काही शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली असेल, म्हणजे कालपर्यंत म्हणजे काल दिनांक 31 मार्चपर्यंत जर आपल्या कर्जाची परतफेड केली असेल, अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे. आणि ती म्हणजे की आता जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम जो आहे तर तो आटोपत आला असून आता कृषी विभागातर्फे खरीप हंगामाच्या हालचालीला म्हणजे तयारीला जे आहे तर ते सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो आपला आगामी खरीप हंगाम आहे तो म्हणजे की 2025 आणि 26 यासाठी पीक कर्ज वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू करण्याचा निर्णय जो तो घेतला आहे. आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे की हा जो काही निर्णय आहे तो 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय आहे. आणि त्यानुसार आजपासून या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अपडेट सध्या समोर आली आहे की बँकेने हा जो काही निर्णय घेतला आहे तर यासाठी आवश्यक असलेली सर्व कार्यवाही बँकेकडून सुरू झालेली आहे. आणि जिल्हा बँकेच्या जवळपास 1051 विविध कार्यकारी सहकारी संस्था सभासद असून त्यामार्फत आपल्या शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटप जे आहे तर ते केलं जात आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आता कर्ज वाटप केली आहेत अशा शेतकऱ्यांना आता म्हणजे की आजपासून म्हणजेच की आज 1 एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटपाचा हंगाम जो आहे तर तो सुरू होत असून त्यासाठी बहुतांश विविध कार्यकारी संस्थेची कमाल माल मर्यादा पत्रके जे आहेत ते प्राप्त झाली आहेत. आणि संस्थांची कमाल मर्यादा पत्रके केंद्र कार्यालयातून मंजूर करून संबंधित शाखेत पाठवली आहेत. आणि उर्वरित संस्थांची जी काही कमाल मर्यादा पत्रके आहेत तर ती 31 मार्चपर्यंत मंजूर देण्याचं नियोजन बँकेनं केलं आहे. आणि सुट्टीच्या दिवशी देखील कमाल मर्यादा पत्रके मंजुरीचं कामकाज सुरू राहणार आहे. आणि त्यामुळे ते महत्त्वाचा विषय म्हणजे खरीप हंगामासाठी आता जिल्हा बँकेने 42,000 सभासदांना 414 कोटी रुपयांचा लक्षांकाचं 66% पीक कर्ज वाटप जे आहे तर ते मागच्या 2024-25च्या खरीप हंगामाला केलं होतं. आणि आता जर महत्त्वाचं म्हणजे की 2024-25 या हंगामात घेतलेल्या पीक कर्जाचा भरणा 31 मार्चपूर्वी या शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर अशा 31 मार्चपूर्वी पीक कर्जाची भरणा केलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यास किंवा ज्या नियमित कर्ज सभासद आहेत अशा शेतकरी बांधवांना आता एप्रिलमध्ये त्वरित नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास बँक कटिबद्ध आहे असं बँक प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. आणि त्यामुळे नाशिक जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर आपले जास्तीत जास्त नाशिक जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.